क्षणो क्षणा हाची करावा विचार तरावया प्रभवश नासी मंद देह आयुष्य घात सावधान संत समागमे धरावे आवडी करावे तातारी परमार्थी नासी वक्त देह सकल आयुष्य घात काळ सावधान तुकानी लोकीच्या व्यवहार नका नासी वक्त देह सकल आयुष्य घात काळ सावधान नासिवंत देह जाणार सकल आयुष्य घात काळ सावधान आलोक पीठे तटे मर्त्यं वरं पुंडलिकाय समागत तिष्ठं समानंदकन्दं परब्रह्मलिंगं पाण्डुरंगा ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरादया तुमचा सेवेला
लागे धर्म जला निज जरा अहो स्वामी तू गया देवा यावरी न करावा इतना न करना स्वामी जब प्राण तन से ले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल आना नहीं जाना हाथों में बंसी जब प्राण तन से निकले हे स्वामी पर चला सेगा आतुर सगळे तव दर्शना हे स्वामी पर चला आए हनुमान
प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदुंदे देहोचे सुप्रसिद्ध विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी वर्णन करत असताना या सर्व समाजाला जागृत करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी साजं केलं आणि साजं करत असताना उपदेश केला आणि उपदेश करत असताना सांगितलं ऐका या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेले सर्व मृत्यू लोकातल्या सर्व माणसांना विनंती केली आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अमोल किमतीचा हा निर्णय आम्हाला सर्वांना भेटलाय. मग भेटल्याच्या नंतर काय करा तर क्षणोक्षणाला विचार करा आणि विचार केला तर फायदा काय तर तरावया पार भविष्य भवनाम सागराच्या सिंधूमधनं तुम्ही तरुण जासा. कशामुळं विचार केल्याच्या नंतर आणि नाही विचार केला तर परिणाम काय नाश काय कुच काय एक ना एक दिवस सोडावं लागणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ कारण की का आयुष्य खातो काळ सावधान घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश म्हणजे काळ या ठिकाणी जसं जन्माला आलो तेव्हापासून काळ टपून आहे. बरोबर आहे. नासतय जाणार आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. त्यावेळेस त्या साधकाने विचारलं महाराज तुम्ही म्हणताय की सावध व्हा नासक आहे कुचक आहे एक ना एक दिवस जाणार हे निश्चित आहे. मग करायचं काय करायचं काय आम्ही आता तुम्ही म्हणता क्षणोक्षणाला विचार केला नासकय कुचकय जाणार हे शक्यतो बरोबर आहे. मग करायचं काय जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं संतांच्या समागमात संतांच्या संगतीमध्ये जर गेलो संतांच्या समागमामध्ये जर गेलो तर काय परमार्थातलं आपल्याला या ठिकाणी भाव कळेल आणि परमार्थ करण्याची तातडी आपल्या समोर येईल. संत समागमे धरावे आवडी आणि करावे तातडी परमार्थाची आवड आणि विचार हे दोन्ही या तिन्ही चरणातून फक्त आवड आणि विचार करण्याला लावणारा हा अभंग आहे. बरोबर आहे. आणि शेवट जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर साधकांनो जर तुम्ही संतांच्या समागमामध्ये जर नाही गेले बरोबर आहे संतांच्या संगतीमध्ये जर नाही गेले तर हे संसाराचा धूळ आपल्या डोळ्यात जाण्याची शक्यता नाही तर गेलाय. बरोबर आहे. बायको माझी पोरं माझे घर माझं गाडी माझी सिस्टीम माझी कॅमेरा माझा कीर्तन माझं बरोबर आहे. सर्व माझं कुत्र माझं कुत्र आपलं आहे का म्हैस म्हणतोय का पण म्हैस आपली का जाऊ द्या महाराज रस्त्यानं म्हैस जर चालली तर आपला उठा पडला शेण जर पडलं तर आपण म्हणतो शेण म्हणतो का नाही शेण आपलं आहे का आपलं तर कुठलंच कामचं नाही. जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं की नासक हे कुचक हे एक ना एक दिवस जाणार आहे. याच्याकरता क्षणोक्षणाला विचार करा. अभंगाचा भावार्थ संपला. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा करू नका कारण की या संसाराचं धूर आपल्या डोळ्यात चाललाय आणि एवढंच नाही महाराज आपण ऐश्वर्याची संपत्ती आपल्या डोळ्यात चालल्याच्या नंतर आपण तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुशीत महाराज या तारुण्यामध्ये ऐकत नाही. महाराज आपलं तर काहीच नाही राजा रावणाचं सुद्धा आलं नाही. सांगा ती कवडी गेली का नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या संसाराचा धूर आपल्या डोळ्यात जाता कामा नये कारण की का आपण माझं माझं म्हणतो काबाड ओझ याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय करा फक्त तो संसारातला धूर आपल्या डोळ्यात जाता कामा नये. मग काय करा क्षणोक्षणाला विचार करा. अभंगाचा भावार्थ संपला. आकाशवाणीच्या ठळक बातम्या संपल्या. हवामानाचा अंदाज बघूया. विठाला 2 वर्षापासून ज्या मातेच्या या पुण्यतिथी निमित्ताने वर्ष श्राद्ध निमित्ताने दुसरं पुण्यतिथी बरोबर आहे. आणि या दुसऱ्या पुण्यतिथीला महाराज स्वतःचा मुलगा करणं स्वतःचा बापाचं सुद्धा वर्ष श्राद्ध मुलगा करणं मावशी बरोबर आहे. एवढंच महाराज स्वतःच्या मुलगा एकच वर्ष श्राद्ध करते. बुंदीचे लाडू जीव घालते. बापानं एवढं कमवून ठेवल्याच्या नंतर सुद्धा पण महाराज विष्णू भाऊला आणि आमचे दुसरे अजय भाऊला धन्यवाद द्यावा.
माणूस म्हणतो माय गेल्याच्या नंतर सुद्धा माय मरावी पण मावशी पुरावी नाही उरावी. बरोबर आहे. मग महाराज आपण आई गेल्याच्या नंतर सुद्धा मला आज या ठिकाणी कळालं महाराज. ज्यावेळेस पत्रिका मी बघितली म्हणलं तिथंच विचार केला मी आळंदी. म्हणलं आतापर्यंत बऱ्याच जणांना आई वडिलांचे वर्ष श्राद्ध 2-2 वर्ष केले नाही, 1-1 वर्ष केले. आणि खरं महाराज राधाबाईचं पुण्य स्वतःच्या मुलांना सुद्धा केली नसती. खरंय महाराज. त्या आईचं मी ऐकलं चरित्र आमच्या शेषराव बाबाकडनं चरित्र ऐकलं महाराज की त्या आईने संसार ह्यो केला. बघा महाराज संसार नाही केल्याच्या नंतर सुद्धा नाही तर तिचे लेकर बाळ जर असते राधामाईचे, राधामाईच्या पोराईने एवढे 2 पुण्य तिथे केल्यात असते याची शाश्वती नाही. महाराज धन्य माता पिता तयाचे. आणि मुलांनी सुद्धा महाराज दोन्हीही मुलं विष्णू भाऊ आणि अजय भाऊ या दोघांनीही आमच्या राधाबाई महाराज खाडे यांची ही दुसरी पुण्यतिथी. आणि दुसऱ्या पुण्यतिथीला हे माझ्या मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहनं पाय बरे या वृत्तीप्रमाणे ही माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा. आता वास्तविक पाहता नाव शास्त्री टाकलं पण मी शास्त्री नाही बरं का. मी शास्त्री नाही पण आता कसं दिलेली पदवी ती नाकारली नाही आहे का नाही. पण महाराज या ठिकाणी येण्याचा योगायोग आणि या गावामध्ये महाराज 3 आनंदाचा पूर आला. मी तर म्हणतो महाराज 11-12 वाजता इथं आलो आणि आल्याच्या नंतर मी म्हणला तर एवढ्या वाटूळ मध्ये दिवा कधी करणार आहे का नाही. मानला आता एवढ्या रात्री बरेचसे लोक तर रस्त्यानं फवारणी चालू होती. फवारणी चालू कोणाचं खुरपणं चालू. म्हणलं सर्व तर वार केली रानातच येतात घरी कोणी. पण महाराज तरी सुद्धा कार्यक्रम चालू झाल्याच्या नंतर एवढं माता माऊली आली आणि एवढे पुरुष मंडळी आणि पहिल्यांदा या गावामध्ये येण्याचा. आणि महाराज गावात येण्याच्या अगोदर मला आमच्या महाराजांचा उमेश महाराजांचा आला, आमचे सुभाष महाराजांचा आला. म्हणजे महाराज तुमचं तर कीर्तन आमच्याच गावात आहे. म्हणलं मलाच माहित तुमचं गाव. कारण की येडेगावला मी कार्यक्रमाला असतो. ज्यांनी सुभाष महाराजांनी सासरवाडी केली त्या सासरवाडीमध्ये 8 वर्ष मी त्या गावामध्ये त्यांच्या घरीच कार्यक्रमाला असायचो. आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला असायच्या नंतर फक्त लग्नाला येणं झालं नाही. पण लग्नाला नाही आलो पण आता काय आहे असं ते देऊन टाकतो. इथं आल्याच्या नंतर एका होणी बळी रे असे असणारे आमचे जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे आत्याबाई. आत्याबाई म्हणल्याच्या नंतर लक्षात आलं एकदा आमच्या महाराजांसाठी. आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आलो. हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कीर्तन करण्याकरता आलो ज्यांच्या गावामध्ये आमचे पंडित महाराज असतात. पंडित महाराजांच्या गावामध्ये पिंपळ खुट्यामध्ये अशी खुटी रवली. खुटी तिथं रवली आणि भोवताल फिरायला. पण महाराज आमच्या पंडित महाराजांनी सुद्धा शेषरावबाबांनी त्या गावामध्ये बोलवल्याच्या नंतर तिथं कीर्तन झालं. पहिल्यांदा हिंगोली जिल्ह्यामध्ये कीर्तन झालं बरं का. कोपऱ्याने इकडे फिरायचं नांदेड हिमायतनगर या साईडला. पण इकडं पहिल्यांदा झालं हिंगोली जिल्ह्यामध्ये. आणि त्यांच्यामुळे आमचे पंडित महाराज असतील त्यांच्यामुळे सुद्धा या गावाचं दर्शन झालं आणि ते सुद्धा कीर्तनाला. महाराज पितृप्रमाणे प्रेम करतात. या भागामध्ये कुठे बी आल्याच्या नंतर पहिल्यांदा फोन असतो महाराज कुठे आले बरं आहे का. यालाच खरं प्रेम म्हणतात महाराज. आणि महाराज ज्यांनी आमच्या गावाच्या शेजारी अशी आनंदाचा पूर आला असे आमचे परमेश्वर महाराज ज्यांचा आज बघा महाराज छोटस मुलगा आहे बरोबर आहे. त्यांना काय काय आपल्या घरातल्या मुलांना पप्पा जेसीबी आणा बरोबर आहे. घरातलं पोरग म्हणते का नाही. पण ते पोरग किती वर्षाचं आहे परमेश्वर महाराज गावातले त्याच्या अलीकडचं दिसायला लागलं ते मुकडा चार का तुकडा. बघा मला केवढं पोरग येते. बाळा कितीला आहे तो अलीकडचा जोरदार टाळा मला. बघा महाराजांना मी परमेश्वर महाराजांना विचारलं एवढे 35 मुलं येतं म्हणतात त्यांच्याकडे. किती 35 मुलं. आपल्या घरातलं एक गाबडं समान होत नाही. एकच गाबडं म्हणते पप्पा मला हे द्या पप्पा मला ते द्या म्हणते. पण एवढे 35 पोरं परमेश्वर महाराज तुम्ही कसं सांभाळता.
मला दोन्ही बरोबर आहे. परमेश्वर महाराजांनी सुद्धा आणि महाराज अख्खा गाव सांभाळ तो परमेश्वर सांभाळते एवढा जग तर हे परमेश्वर तर पस्तीस सांभाळतो. आमचे गायक सांगितलेत का वा त्या गावात अशी किती हिरे आहेत. एक जुनं घोड पाहिलंय आणि तुमचं बी नाव मला वाटतं उत्तमच आहे. समोरच्या त्याचं ते शिष्टवाला की नाव आणि त्यांचं नाव उमेश यांचं बी नाव उमेश पण तुम्हाला जमलं तरी समोर समोर येतो तरी जमलं. आणि आमचे जुने पकवाद वादक तबला वादक संगीत विशारद म्हणाल काय अडचण नाही. आमचे बाबा भगवान बाबा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. महाराज यांचं नाव भगवान आणि त्यांना जन्माला दिला अशोकराव. टेन्शनच नाही. त्या माणसाकडे बघितलं एकदम साधी दिसते गबाळ घेऊन निघाली आणि त्यांचं ज्यावेळेस फोटो पाहिले म्हणलं बापा बापा ज्या मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या खासदाराची मी अजून कधी सावली नाही घेतली. आमच्या विदर्भातले पुरुषोत्तम महाराजला फोन केला तर उचलत नाही त्यांच्या घरी येतात. आमचं फक्त 50 किलोमीटरचं अंतर आहे. बरोबर आहे. सर्व सोयरीक मी केली पुरुषोत्तम महाराजांची सोयरीक मी केली पण आमचे फोन उचलत नाही. एवढी मोठी शोकांतिक आहे पण आमचे पुरुषोत्तम महाराज यांच्या घरी येऊन जातात. एवढे असणारे महान आमचे अशोक महाराज आणि तसेच महाराष्ट्रामध्ये असे प्रसिद्ध असणारे आमचे बालाजी महाराज. भ्रष्टाचाराचा अजिबात नामोनिशाण. मूर्ती दिसायला लहान दिसते पण चमत्कार भारी. युवा नेते बोलत असताना युवा नेते फोटोवर ते पाहिल्याच्या नंतर तिथूनच पाहिलं म्हणलं वा रे वा अखिल भारतीय आहे का नाही जिल्हा अध्यक्ष. मी तर म्हणतो मला तर म्हणतो टेन्शन मलाच भ्रष्टाचार करायचं कामच आहे का नाही. अशी मूर्ती या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवा. आणि जे आपल्या गावामध्ये कीर्तन चालू असणार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणार अशी युट्यूब चॅनल वाले सोपान दादा कोरडे आणि युट्यूबचं नाव काय गजर हरी कीर्तनाचा. वा गजर हरी कीर्तनाचा तुम्ही एकदा गजर करा. कुंडली कवरे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तुमची आणि माझी मला ते दुसरी भेट. पहिली भेट कुठे झाली केलसुरा काल्याचं कीर्तन होतं तिथं तिथं लयच गायक होते. त्याच्यामुळे तुम्ही नव्हते का हे नव्हते मला होते तिथं कीर्तन करता. सिस्टीम सुद्धा त्यांचीच होती. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि या गावामध्ये आता वाजले 1 कंप्लेट 4 वाजता कीर्तन सोडतो. टेन्शन नाही कारण सर्वांचे सत्कार झाले. बरोबर आहे. जेवणाचे आचार्य म्हणला महाराज मी तुम्हाला तिथून हात करेल सराटा वर करेल हात असा वरी करेल त्यावेळेस तुम्ही कीर्तन सोडा. आता अडचणच नाही. तिकून मला दिसायला तुम्हाला काय आचार्य दिसायला नाही. तिकून इशारा आला की मी कीर्तन सोडतो. विठाल 4 चरणाचा. आणि महाराज या अभंगामध्ये 4 चरणाचा अभंग आहे. आणि या टायमाला असाच अभंग घेतला पाहिजे म्हणून हा अभंग. बरोबर. आता अभंग आहे क्षणोक्षणा हाची. बरोबर. कोणाकोणाच्या पाट्या आपण हातवरी करा. वा बरेच महाराज नसेल कमीत कमी कान कारण की कुठे येते का मी माहिती का राम महाराज कोणता दुसरा अभंग पाठ नसत तरी पण हा अभंग पाठाच्याशिवाय राहतच नाही. शेना महाराजांचा आहे. बरोबर आहे. शेना महाराजांची बी अभंग येतं. परत चोखोबा राहायची सुद्धा अभंग आहे. तुटला आयुष्याचा बोला एर वावला पसारा टाकून पळते रांडा कोरे अंतिम होती पाठ मोरे सर्व सुखाचे संगती कोणी कामा नये. असे बरेचसे काही अभंग येतं पण हा अभंग ज्याच्या पाठ नाही असा व्यक्तीच नाही. विठाला या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात क्षणोक्षणाला विचार करा. बरोबर आहे. आता क्षणोक्षणाला विचार करण्याला लावणारा हा अभंग आहे. बरोबर आहे.
माणसानं विचार करावा का न करावा? पोरांना तुमचं काय मत आहे? करावा, बरोबर आहे. बरं, आध्यात्मिक शिक्षणामध्ये जाण्याचा विचार करावा का न करावा? करावा, बरोबर आहे. नोकरी लागण्याचा विचार करावा का न करावा? करावा, बरोबर आहे. लग्न म्हणजे नोकरी झाल्याच्या नंतर लग्न करण्याचा विचार करावा का न करावा? एवढ्या लवकर करावा? लग्न करण्याचा विचार करा वयात आला. पण लग्न झाल्याच्या नंतर दुसरं लग्न करण्याचा विचार करावा का नाही? पुढं स्पष्ट नाही म्हणतात. महाराज एकच भेटणार तर दुसरी पिठाळ. विचार केल्यावर फायदा काय? विचारा वाचून न पाविजे समाधान. विचार करणं हे महत्वाचं आहे. महाराज माणसं विचार करण्याची श्रेणी संपली. कारण की का, ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार करत नाही. आता दारू पिण्याचा विचार करावा का डॉक्टर साहेब? करावं का? माणसं केल्याशिवाय राहत नाही. माणसं करत नाही. मी म्हणतो महाराज दादा म्हणतात महाराज काय आनंद नाही म्हणतात. महाराज टेन्शन आहे का नाही? बरं महाराज त्या पेताळाला पैसे देणार बी लगेच देते बरं. आणि चांगल्याला तर म्हणलं मग पंढरपूरला वारी जायचं पैसे देत. साधू संत को कोई नहीं माने हिजड़ों का बाजार. आई रे बेईमान दुनिया जन्माला आलो. बरोबर आहे. बघा महाराज, सर्व प्राणी मात्रामध्ये आपण जन्माला आलोय. पण सर्व प्राण्या मात्रापाशी जर बघितलं त्याचं ज्ञान भिन्न भिन्न आहे. बरोबर आहे. सर्वांचं प्राणी सर्वांना म्हणतो. मनुष्य प्राणी बरोबर आहे. म्हशी ही प्राणीच म्हणतो. पक्ष्यांना आपण प्राणीच म्हणतो. पण बघा महाराज, काही 2 पायाचे येते, काही 4 पायाचे येते. बरोबर आहे. पण त्यांचं ज्ञान वेगळं. त्यांच्याकडे काय? भय, मैथुन. बरोबर आहे. हे सर्व इंद्रियाशी समान आहे. पण फक्त या मनुष्य जन्म असा भेटलाय महाराज, असा भेटलाय की फक्त विचार करण्याची श्रेणी. Hey!
प्रमाण, ते प्रमाण कोणतं? याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. बरोबर आहे. आता तुम्हाला मी विचारतो, तुमच्या गावातल्या म्हशी कीर्तनाला येतात का पोरांनो? नाही. बरोबर आहे. तुमच्या गावातले बैल कीर्तनाला येतात का? का? तुमच्या गावातले गाढव कीर्तनाला येतात का? बाबा येतात. तुमच्या गावातले बैल कधी कीर्तनाला आले का? तुमच्या गावातले बैल कीर्तनाला येतात का? तुमच्या गावातले कुत्रे कीर्तनाला येतात का? नाही. आणि जे येत नाही ते कोण? कोण म्हणलं कुत्रे? तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही. अजून 1 तास थांबायचंय मला. पिठाला तुमच्या गावातल्या मसाडी कधी पंढरपूरच्या वारीला जा नाही. तुमच्या गावातले बैल कधी पंढरपूरला जा नाही. कारण बरं कदाचित तुमच्या गावातल्या मसाडीने विचार केला, तुमच्या गावातल्या बैलाने विचार केला, म्हणले आतापर्यंत पंढरपूरच्या वारीला 340 वर्ष होऊन गेले, हे लोकच चालले. गावातल्या बैलानं, गावातल्या मसाडीनं विचार केला की आता आपण हिंगोलीवरून निघायचं, डायरेक्ट पंढरपूर गाठायचं. तुमच्या गावातल्या सर्वच्या सर्व मसाडी जर सोडल्या तर पंढरपूरला जातील? नाही. डॉक्टर साहेब जातील? पोरांनो तुमचं काय मध्ये नाही. कारण की का जाणार नाही? याचं ज्ञान यांना नाही. बरोबर आहे. त्यांच्याकडे काय आहे? आहार आहे, भय आहे, मैथून आहे, खातात सुद्धा, खाल्ल्याच्या नंतर रवण सुद्धा करतात. एवढं सर्व आहे, पण जे प्रमाण दिलं आता ज्ञान नाही. बरोबर आहे. ज्ञान त्यांना हे ज्ञान नाही. याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणाला विचार करा. आणि विचार केल्याच्या नंतर विचार कोण केला? विचार केला महाराज आमचे उमेश महाराज. बरोबर आहे. परमार्थ ही चालू आहे आणि घरचा संसारही चालू आहे. लग्न नाही झालं अजून, पण महाराज बरोबर आहे. परमार्थ आणि याला म्हणतात. कारण की का बऱ्याच संतांनी केलाय, विचार केलाय म्हणून तरुण गेले. बरोबर आहे. आपल्या शेजारी असणारे नामदेव महाराज आंबड्याचे, बरोबर आहे. किती विचार केला. नरशीला राहणारे नामदेव बाबा, पण त्याने सुद्धा विचार केला. त्यांच्यापाशी आलेली जनाबाई, गंगाखेडची जनाबाई, त्या बाईनं सुद्धा विचार केला. विचार केल्याच्या नंतर आता कित्येक वर्ष होऊन गेली. माझ्या जगद्गुरु तुकोबारायने सुद्धा विचार केला. जगद्गुरु तुकोबारायकडे संपत्ती नव्हती महाराज. त्यावेळेस कमीत कमी 65 लाखाची जहागिरी जगद्गुरु तुकोबारायकडे होती. शावकारकी बी होती. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबारायचे सासरे बुवा आप्पाजी पाटील गुळवे 1200 एकर शेती त्यांच्याकडे होती. बरोबर आहे. 1200 एकर शेती त्यांच्याकडे होती. आता तुम्हालाच मी विचारतो, तुमच्याकडे जर 1200 एकर जर शेती असेल तर तुम्ही जावाई भोड्या फुक्या पासाल का? तुम्ही सुद्धा त्याच्यापेक्षा जड पासाल, कमीत कमी बरोबरी तपासा. मग जगद्गुरु तुकोबारायकडे सुद्धा संपत्ती कमी नव्हती. पण ज्या वेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायला कळालंय नरदेव भेटलाय ना, हे कशा करता वापरायचा. ज्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायला साक्षात्कार झालाय, तेव्हा माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं 65 लाखाची जहागिरी बुडून टाकली. ज्या व्याजाच्या वया होत्या त्या उचलल्या आणि माझ्या चंद्रभागेमध्ये इंद्रायणीमध्ये टाकून दिल्या. आणि इंद्रायणीमध्ये टाकून दिल्याच्या नंतर माझ्या जगद्गुरु तुकोबारायन गळ्यामध्ये विना घेतला आणि हातामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय संसाराच्या
एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि 3 डोंगर गाठले. एक घोराडेश्वर, एक भामचंद्र आणि तिसरा भंडारा. तिन्ही डोंगरावरती अजून सुद्धा जर तुम्हाला जायचं असेल ना महाराज, तुम्ही भंडारा डोंगरावर गाडी घेऊन जासाल, पण घोराडेश्वर डोंगरावर जाऊन जा. आणि भामचंद्र डोंगर ज्या ठिकाणी साक्षात्कार झाला ते घोराडेश्वर डोंगरावर जर तुम्ही गेले, भामचंद्र डोंगरावरती, तर अजून सुद्धा महाराज माणूस जर सटकलं तर खाली पडते. एवढा कठोर डोंगर. माझ्या जगद्गुरु तुकोबाराला वाटलं गावात काय खरं नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराने गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि माझे जगद्गुरु तुकोबारा भंडारा डोंगरावरती जायचे. भजन करत असताना ज्या डोंगरावरती गेले आणि गेल्याच्या नंतर त्या एका झाडाच्या जवळ गेले आणि झाडाच्या जवळ गेल्याच्या नंतर जे पक्षी खाली बसले होते का नाही, चारा खाण्याकरता जे पक्षी खाली उतरले आणि जगद्गुरु तुकोबारा आले. जगद्गुरु तुकोबारा आल्याच्या नंतर पक्षी उठले आणि आपापल्या झाडावरती जाऊन बसले. जगद्गुरु तुकोबाराचं मन चित्त झुरू लागलं. मी आल्याच्या नंतर जर पक्षी उठत असतील, आज माझं भजन पटलं नाही. आज माझं भजन काम क्रोध गेले नाही. मला काहीतरी ज्या अर्थी पक्षी आणि मी एक होईल, ज्या दिवशी मग माझा भाव होईल. जगद्गुरु तुकोबारे पहिल्यांदा गेले, निराश झाले. भजन माझं पटलं नाही. जगद्गुरु तुकोबारे निराश झाले, परत घरी आले, परत दुसऱ्या दिवशी गेले. असं करता करता पक्षी येत नव्हते. पण महाराज एक दिवस माझे जगद्गुरु तुकोबारा त्या शिळेवरती बसले आणि शिळेवरती बसल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारानं विणा लावला आणि हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि भजन करू लागले. वृक्षवल्ली आमा सोयरे वचरी, वृक्षवल्ली आमा सोयरे वचरी, पक्षिणी सुस्वरे आरती, वृक्षवल्ली आमा सोयरे वचरी, वृक्षवल्ली आमा सोयरे भजन ऐकलं आणि ते पक्षी आले. कोणी खांद्यावर बसले, कोणी या खांद्यावर, कोणी समोर. आणि जगद्गुरु तुकोबाराने डोळे उघडले. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराने खरा परमार्थ चालू झालाय. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबाराने भंडारा घोराडेश्वर त्या डोंगरावरती जायचं, भजन करायचं. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारा बेचैन झाले. आणि जगद्गुरु तुकोबाराला वाटलं या समाजाचं हित व्हावं, या समाज तरुण जावं. माझ्या जगद्गुरु तुकोबाराने पंचम वेद म्हणून गाथा निर्माण केला. बरोबर आहे, गाथा निर्माण केला. जगद्गुरु तुकोबाराच्या मुखातले शब्द निघले आणि लिहिले एकांतात. महाराज गाथा निर्माण केला, या जगाचा माथा नीट व्हावा. माझ्या जगद्गुरु तुकोबाराने माथा त्या ठिकाणी गाथा लिहिली. या जगाचा माथा नीट व्हावा म्हणून जगद्गुरु तुकोबाराने गाथा लिहिला. महाराज या माथ्यानं तो जगद्गुरु तुकोबाराचा गाथा पटला नाही. या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडला, पाण्यात न बुडू लागला. पण तरी सुद्धा या माथ्यानं त्या गाथ्याला दगड बांधले आणि दगड बांधल्याच्या नंतर तो इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्यावेळेस गाथा सोडला, आता कौरव तरंगला. दगड बांधल्यावर मूर्ख माणसं जर त्याला जर चिकटल्याच्या नंतर बुडणारच ना. महाराज ते दगड बांधल्याच्या नंतर गाथा पाण्यात बुडला आणि पाण्यामध्ये बुडल्याच्या नंतर माझ्या जगद्गुरु तुकोबाराने शोक केला.
अरे देवा, आतापर्यंत माझी बायको मिली, स्त्री एक अन्न 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 करता मिली, देवा तुला मी कधी मागितलं. आज या समाजाचं हित व्हावं म्हणून या ठिकाणी मी गाथा निर्माण केलाय देवा. एवढंच नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला देवा. आतापर्यंत माझा मुलगा मेला तरी सुद्धा मी पाहिलं विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. जगद्गुरु तुकोबाराय देवा, आतापर्यंत तुला संसारातलं कधी मागितलं नाही आणि आतापर्यंत कधी मागणार नाही. पण देवा, माझ्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं पण त्यावेळेस सुद्धा मी तुझा दबा केलाय. आज सुद्धा माझा गाथा गेलाय. आतापर्यंत मी तुला कधी मागितलं नाही, पण देवा आज या ठिकाणी मी बसतोय. जर माझा गाथा जसं तसा नाही भेटला तर माझा देह दान कर. महाराज, माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने 42 दिवसापर्यंत अनुष्ठान केलं. 13 दिवस 14 दिवसापर्यंत अनुष्ठान केलं. माझ्या भगवान परमात्म्याला क्यू आली. माझा भगवान परमात्मा स्वतः नाही आला तर रुक्मिणी मातेला घेऊन आला आणि रुक्मिणी मातेला सांगितलं तुम्ही जा. ज्यावेळेस ते रुक्मिणी माता इंद्राणीच्या डोहामध्ये गेली आणि महाराज जसा तसा तो गाथा पाण्याच्या वर जडी दगडा सही जडी दगडा सही जगद्गुरु तुकोबाराने त्या ठिकाणी विचार केला, समाजाचं हित व्हावं याचा विचार केला. सदैव वैकुंठाला गेले. आतापर्यंत या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेलं सर्वांच्या सर्वांना जावंच लागणार आहे. याचं नावच आहे मृत्यू. येथे उरवणार
महाराज एक एका उनी बळी. मला तर असं वाटतं कीर्तन राव धोनी यांचं गायनच ऐकावं आहे का नाही. एवढे गायक आहे तर महाराज काय काय ठिकाणी असे भेटतात महाराज चिकन गुन्ह्याची साथ बरी वाटते पण गायक पण इथले गायक एक फक्त तोंडातून काढायचा शब्द आहे. नाहीतर महाराज आमच्या वाट्याला असे गायकवाद कधीच भेटत नाही. पखवाज मास्तर म्हणा ते म्हणजे दुखतंय खोब्या दुखतंय खोब्या. अरे बापरे असे भेटतात. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज पंडित बुवा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज मी सहज आता प्रमाण म्हणलं एक म्हणा ना अर्धा तास झाला मला वैताग आला बा. म्हणलं जमणार नाही. आपल्या कीर्तनामध्ये प्रमाण दिलं तर आपल्याला गोड वाटते. नाहीतर तुमचं प्रमाण जर आपल्याला नाही आलं की मग मला कंटाळा येतो. हा तसं करू नका. म्हणलं कीर्तन चालू झालं अर्धा तास तुम्ही एक प्रमाण दिलं नाही पण म्हणलं प्रमाण आलं उचला असं म्हणल्यावर बालाजी भाऊ त्यांना कसं वाटलं माहितीये का. ते म्हणले महाराज कीर्तनात बोलला. आता कीर्तनात बोलल्याच्या नंतर आता टेन्शन घ्यायचं नाही. म्हणलं प्रमाण आलं की उचलला टेन्शन घ्यायचं नाही. महाराज 15 मिनिटं झाली मी बोलत असताना प्रमाण आलं त्यांना म्हणलं उचला. उचला म्हणलं त्यानं प्रमाण उचला मग त्याने मला उचललं. जाऊ द्या म्हणलं आता हे तर चुकलं दुसरं तरी बरोबर करते. महाराज दुसऱ्या तुम्ही प्रमाण देत नाही ना मी दिलेलं द्या म्हणलं. महाराज सहज प्रमाण आठवलं. कोणतं आठवलं माहितीये का. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला कृष्ण दाता. आता प्रमाण आठवलं आणि मी म्हणलं आता पाठीमाग बरोबर म्हणावं का नाही. पाठीमागचं काय म्हणायला माहिती सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबल मला बोंबला आला का म्हणलं जाऊ द्या महाराज पहिलं चुकलं दुसरं तरी बरोबर म्हणलं. दुसरं प्रमाण आलं कोणतं बाग गेला सिन गेला कसं म्हणा म्हणायचं पाठीमाग काय म्हणलं बाग्या मेला बरं म्हणलं मला दुसरा चुकलं तिसरं तरी बरोबर म्हणावं का नाही. तिसरं प्रमाण सहज आठवलं आणि आठवल्याच्या नंतर मी सहज तिसरं प्रमाण म्हणलं कोणतं तुका म्हणे शेषे शेविनावडी वचन मोडी प्रमाण आहे का नाही आहे का नाही. आता हे प्रमाण आहे का नाही बापू आहे का नाही. तुका म्हणे शेषे शेविनावडी वचन मोडी बोलिले ते मी स्वरात म्हणलं पण त्यानं जोरात म्हणलं पण कसं म्हणलं माहितीये का. कसं म्हणलं माहितीये का. तुका म्हणे ससा येऊन मला पकडायला आला काय अशा गायक वादक म्हणल्याच्या नंतर महाराज कसं कडला कीर्तन जाईल. पण इथलं असं महाराज तिघच येतं त्रिमूर्ती आणि इकडे चौथी टेन्शनच घ्यायचं आहे का नाही. माणसं पाहून आणले नियोजन ज्याच्याकडे का नाही माणूस तसा पाहिजे बरं का बालाजी भाऊ. आता नियोजन कसं जमलं. आता मी कमीत कमी 4 वाजेपर्यंत कीर्तन सोडणार नाही. बाय हे मेलं का आता राहून सोडलं आमचं लय बालाजी महाराज अवघड आहे. कीर्तन जर लवकर सोडलं लोक म्हणतात याचं भांडवल संपलं का काय. कीर्तन जर जास्त वेळ घेतलं लोक म्हणतात याला कीर्तन भेटलं नाही का काय. एका ठिकाणी असं झालं महाराज 9 ते 11 कीर्तन होतं. 11:30 वाजलं पण कीर्तन सोडलं नाही महाराज. म्हणलं अजिबात सोडायचं नाही. 12 वाजेपर्यंत कीर्तन सोडायचं नाही. 12 वाजले खालचे म्हणले वाजले की 12 तरी मी कीर्तन सोडलं नाही. एक मथार वैतागलं आमच्या बापू सारखं होतं. एक हातात मोठ्याच्या मोठं कांडू घेतलं एका हातात दगड घेतला आणि तिकून असं चक्र मारवलं. इकून तिकडं मारी चक्र मारी शांताबाई कधी म्हणते शांताबाईने ते चक्कर मारू लागलं. तेवढ्यात मी त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हणलं बाबा मग काय कीर्तनात चुकलं का. ते म्हातारा म्हणलं तो काय नाही चुकलं तू आपलं चालू दे तुला काहीच म्हणत नाही. म्हणले तुझं कीर्तन 9 ते 11 होतं. 9 ते 11 कीर्तन होतं. 11:30 वाजले आता 11:45 नाही 12 वाजले तरी तुला कळलं ना म्हणे. तुला काहीच बोलत नाही. तू आपलं कीर्तन चालू दे पण तुला तारीख कोण दिली. तुला तारीख कोण दिली त्याचा पत्ता सांग एकदा मग त्याला. आता मला शेषराव दिली पामर जीव किती बरोबर आहे. इथे मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर कोणी जन्माला आल्या मेलं बरोबर आहे. कोणी थोडं वाढलं मेलं. कोणी दुसरीला मेलं. कोणी 5वीला मेलं. कोणी 6वीला 10वीला लग्न झाल्यावर बरोबर आहे. महाराज इथे जन्माला आलेले सर्वजण मेले आणि मी तर म्हणतो महाराज सर्व मेले 90 नाही. आज मेला पंजाब मेला
या गावातले सर्वच्या सर्व 7 दिवसाच्या आत लोक म्हणतील बापरे याला कशाला बोलवलं. बरोबर आहे बाबा. 7 दिवसाच्या आत मारणार. एका कीर्तनात असंच म्हणलं बाबा, या गावातले सर्वच्या सर्व 7 दिवसाच्या आत मारणार. डॉक्टर साहेब मी म्हणलं या गावातले सर्वच्या सर्व 7 दिवसाच्या आत मारणार. महाराज सर्व गाव रडायला लागलं आणि एक म्हातारी खदखद हसायला लागली. म्हातारीकडे पाहिलं, म्हणलं आजी सर्व गाव रडायला लागलं आणि तू तर लयच हसायला लागली. म्हणले महाराज तुम्ही काय म्हणले कीर्तनात. म्हणलं काय म्हणलं. तुम्ही म्हणले का नाही या गावातले सर्वच्या सर्व 7 दिवसाच्या आत मागणार. म्हणलं हो. ती म्हातारी म्हणली मी या गावातली. म्हणलं आजी अगं तू या गावातले असू दे नसू दे पण 7 दिवसाच्या आत पकवाज मास्तर तुम्ही किती दिवसात जाणार. 7 दिवसात माझ मागं लागलं 7 दिवसात. बघा महाराज आजचा वार कोणता. हा कोणता रविवार तर सुट्टी असते ना. हा आज रविवार. बरोबर आहे. आज रविवार. उद्या नंतर 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 अरे परत सोमवारी कसं काढायचं. बरोबर आहे. दिवस किती येतं फक्त 7 आणि या 7 दिवसातून कधी ना कधी तरी सर्वांना जावंच लागणार आहे. मग याला म्हणतात मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये सर्वांना जायचं आहे ना. जाण्याच्या अगोदर विचार करा. मग या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो. आता जन्माला आल्याच्या नंतर सर्वांनी सांगितलं महाराज हे मृत्यूलोक जन्मात आल्याच्या नंतर या जन्माला आल्याच्या नंतर सर्वांनी काय करावं. भजन कीर्तन नामस्मरण. पण माणसानं हे सर्व सोडून गेलं आणि लागलं कशाच्या माग. खाया पिया सुख से सोया जमाना नया. खाया पिया सुख से सोया जमाना नया. देशी पिया पानी पिया खाया पिया सुखसे सोया. रात्री झोपायचं सांगितलं पण दिवसा बी झोपायला. बरोबर आहे. खाया पिया सुखसे सोया नहा जमाना खोया. माझ्या राधाबाईनं 4 धाम यात्रा केली. बरोबर आहे. 4 धाम यात्रा केली महाराज. आणि माणसाने एक असं केलं पाहिजे जन्माला आल्याच्या नंतर संसार तर चालूच आहे. संसार आपण करतो यात नवना कुत्रा मांजराचा सुद्धा संसार आहे. कोंबडीचा आता श्रावण महिना चालू झाला. कोंबडीच्या पाठीमागे इकून 35 श्रावण महिना संपू द्या. कोई चिल्ली ले गई तिलाच विचारा. कोई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. बरोबर आहे. नंतर श्रावण संपला की
आहे का नाही? मग महाराज जसं त्या कुत्र्या मांजऱ्यामध्ये जसं संसार आहे त्याच्यापेक्षा वेगळं करा. मग जगद्गुरु खूप बरं आहे म्हणतात. काय करा? मृत्यूलोकामध्ये जन्माला आले ना, विचार करा अभंगाचं पार पाडायचे. बरोबर आहे. बघा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात क्षणोक्षणा हाची कोणता हाची करावा विचार करावया पार भविष्य. कोणता विचार करा? कारण की का हलकट तो येथे सार. बरोबर आहे. भगवान परमात्मा आता संसार आहे हा फलकट आहे. बरोबर आहे. बर त्या संसारामध्ये आपण सुख पाहण्याकरता एवढं पळतोय एवढं पळतोय. बरं बालाजी बा तुमचं लग्न झालं? बरोबर आहे. लग्नाच्या अगोदर चांगले होते का लग्न झाल्यावर चांगले आहे तुम्ही? आता दोन्हीकडे सारखंच. वा काही दिवस थांबा मग. आता किती वर्ष झालं लग्नाला? 20 वर्ष. बापू तुमचं काय म्हणणं आहे? जी बायको आहे का? आहे का? नाही का? मग डॉक्टर साहेब तुमचं सांगा. पहिली जी बायको प्रेमानं बोलत होती आता बोलतात थोडा फरक पडला. सुभाष महाराज तुमचं किती झाले आता? तुमचं कसं काय उमेश महाराज? जाऊ दे. बरोबर आहे. पंडित भाऊ तुमचं कसं काय? फरक पडला. त्याच्याबरोबर तुमचं कसं काय? रामकृष्ण. परमेश्वर भाऊ तुमचं झालं? बरोबर आहे. जाऊ द्या महाराज तुमचं काय आता माझ्यावरच घेतो. महाराज लग्नाच्या अगोदर मी एवढा फिरायचो अजिबात टेन्शन नसायचं. पण जेव्हा एकदा वरमाला घातली तेव्हापासून आलो मी म्हणतो लगेच आलो. बरोबर आहे. कारण की कुठे महाराज 2-4 दिवस एक्स्ट्रा झाले काय महिनाभर फिरला नाही तरी टेन्शन नाही. पण आता तसं जमते का? नाही महाराज. आपण सुख शोधतोय लग्न झाल्यावर. पण महाराज त्याच्या व्यतिरिक्त एवढं आपुला तो पण महाराज आपण देव मांग सारखा संसारात सुख पाहा लागलो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विचार करा. कारण की का परत नरदेव भेटत नाही. एकदाच भेटला काकटाळी न्याय. बरोबर आहे. न घडे ते उपाय घडू आले. 184 योनी फिरत आलेला हा नरदेव आहे.
बरोबर आहे. बरं महाराज, शरीर जाते आत्मा मरत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण हे महाराज शर्ट काढायचं आणि दुसरं नवं घालायचं. तसं एकदा हे शरीर टाकलं की दुसरं, जसा साप एकदा कातीन टाकले की त्याला चपळपणा येते, त्याप्रमाणे हे मथारं झालं की याला टाकून द्यायचं की दुसरं परिधान करायचं. मग दुसरं परिधान करण्याकरता हे जंक्शन स्टेशन, हे जंक्शन स्टेशन आहे की या स्टेशनवरती राक्षस व्हायचं का परत पुढचा जन्म मानवाचा घ्यायचा, आणि जर नाही तर मग महाराज पाप करायचं, आणि पाप केल्याच्या नंतर 184 येऊन फिरत फिरत यायचं. हे मी म्हणत नाही, मी नारायण म्हणत नाही. विसरती भवसिंधू कशाला म्हटलं ते या संसाराला म्हटलं. बरोबर आहे. हे भवनाम सागर, जसं समुद्रामध्ये किती पाणी आहे सांगता येईल? डॉक्टर साहेब, तुम्ही जर गेले मुंबईला, तुम्हाला विचारलं समुद्र पाहिला, तू म्हणले हो, समुद्रात किती पाणी सांगता येईल? किती लिटर सांगता येईल? नाही. जसं महाराज त्या समुद्राचा अंत सांगता येत नाही, तसं या संसाराचा अंत सांगता येत नाही. याच्या सुख शोधण्याचा प्रयत्न करते, पण सुख शोधण्याचा प्रयत्न, पण सुख किती, सुख पाहता जवळ पडेल, दुःख पर्वता एवढे. याला भवनाम सिंधू म्हटले. मग या सिंधूतून तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर क्षणोक्षणाला विचार करा, तरावया पार भव सिंधू. कारण की का, नाही विचार केला तर परिणाम काय? अभंगाचं दुसरं
नाशिवंत दे जाणार नाशिवंत दे नासकय कुचकाय एक ना एक दिवस सोडावं लागेल. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? या नरद्यामध्ये देव बी होता येते आणि राक्षसही होता येते आणि एवढंच नाही, हे नासक बी एवढं आहे की तुम्ही किती चांगला माल, बरोबर आहे, रात्रीच्या टायमाला चांगलं जेवा, गुलाबजाम बालुशाही खा, सकाळी जाऊ द्या. माणूस जर खाऊन मेल्याच्या नंतर माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला माणसाचं नाव घेतात, पण नेमकं मेलं त्याला म्हणतात बॉडी बदल का. महाराज ती बॉडी किती वेळ ठेवा लागते? डॉक्टर साहेब 8 घंटे, बरोबर आहे. 8 घंट्याच्या नंतर जेवढा माल खाल्ला, नाकातून, डोळ्यातून कानातून, तोंडातून लगेच मारते का नाही? एवढंच नाही महाराज, एवढं नसतंय. मी म्हणतो देवाचे उपकार येतात. देवाने आपल्याला त्वचा दिली. जर ही त्वचा जर दिली नसती ना, जसं करोनामध्ये लोकांनी मास्क घातले होते का नाही, तर तसं झालं असतं महाराज. त्वचा जर दिली नसती की लोकांच्या शेजारी माणूस जर आला, बालाजी महाराज आले, नारायण महाराज पाहिला की बालाजी महाराज वास आला असता. हा देह नाशिवंत देवा बाळा आई हा देह नाशिवंत. आताची आई उपदेश करते, हाड 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 तू जेव्हापासून ती आई हाड हाड करते, लहानपणापासून तिला हाड हाड चालू होते, म्हातारं झाल्यावर बी हाड हाड होते, बरोबर आहे. एवढी प्रेम करणारी बायको ती सुद्धा करते. बाईल म्हणे खरे मरता तरी भरे नाशिले घर कोणी. जी प्रेम करणारी बायको, कारण की का नासकय, एक ना एक दिवस ठेवावं लागणार आहे. आणि महाराज तुम्ही किती म्हणले पैसे देतो पण माझं शरीर गेलं नाही पाहिजे, पण जावंच लागणार आहे. इथे उरून नाही आले अवतार, मगच सांगितलं तुम्हाला. मग महाराज हे जाणार, कारण की का फुकाया नगर का तुझे अपने वतन में जाना. बरोबर घडी 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 काळ एवढंच नाही. देह जाईल देह जाईल देह जाईल देह
तसं त्याच्याकडे उड जाएगा एक दिन पंछी माणसाची इच्छा नसल्याच्या नंतर सुद्धा जावं लागणार आहे. कारण की काळ नेण्याकरता टपोने एवढंच नाही मारा. आणि जर तुम्ही नाही ऐकलं हे जरी नाही नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान करावं काय संत समागमे धरावे आवडी करावे तातडी परमार्थाची. मग संतांच्या समागमामध्ये गेल्याच्या नंतर फायदा काय बघा महाराज. आपल्या संतांनी सांगून दिलं जगद्गुरु तुकोबाराय बोलून गेले म्हणून आज ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये गेला. ज्या ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये रेडा गेला तरुण गेला. बरोबर आहे महाराज. आतापर्यंत रेडे कधी शिकले का? पण महाराज अजून सुद्धा काय काय लोक येतो महाराज की रेडा बोलला. रेड्या नावाची माणसं माझ्या नामदेव रायानं सांगितलं महिषी पुत्रा मुखी
बोलवणे श्रुती आणि चालविली भिंती बैसली. असे एवढं पुरावा दिल्याच्या नंतर सुद्धा लोक म्हणतात नाही माग एक बोलून गेली बाई आपले हमें तो अपनो में लूटा पैरो में कादम था. बरोबर आहे. दुसरे नाही आपले आपले मुसलमानाने कधी आतापर्यंत आपली निंदा केली केली महाराज त्याचं प्रामाणिकपण आहे. आपले एवढे साऊंड लावतो एवढे मंदिर आहेत त्यांच्या अख्ख्या गावामध्ये एक मस्जिद असते का नाही. पण महाराज देवाला फक्त एकच करतात कानात बोट घालतात आणि त्या देवाला भावपूर्ण बोलवतात. ते मुस्लिम तोच बाप आपल्या पोराचं बोट पकडतो डोक्यामध्ये टोपी घालतो आणि त्याला कुराण ग्रंथ छातीशी धर म्हणतो असा. आणि तो बाप त्या बोटाला पकडतोय मस्जिदीपाशी नेतोय सांगतो ये अपनी मस्जिद है ये अपना अल्लाह है यहाँ आने के बाद में 5 टाइम नमाज पढ़ना पड़ती है यहाँ आने के बाद में कुरान ग्रंथ पढ़ना पड़ता है असा तो बाप त्या पोराला शिकवतो. पण आज आपल्या बापाने पोराचं बोट पकडलं मंदिरात घेऊन आला नाही. मी सांगतोय तुम्हाला तुम्ही सांगता दुसऱ्याला पण आचरण कोणाचं. आज आपल्या हिंदू धर्मातला धर्मग्रंथ कोणताही सांगता येत नाही महाराज. आपल्या धर्मग्रंथ कोणताही सांगता येत नाही बऱ्याचशा मुलींना बऱ्याचशा मुलांना. पण मुस्लिम समाजामध्ये विचार करा मुस्लिम समाजातली 18 वर्षाची पोरगी कुराण हा ग्रंथ पूर्ण अर्धा पाठ करते नंतर लोक लग्न करतात. पोरगा जर पाहायला आला तो तो पोरगा म्हणतो तूने कुराण कितना पढी है दररोज कितना कलमा पडती है असा तो पोरगा पाहायला गेला तर तो पोरगा त्या पोरीला विचारतोय. आणि आज आपला हिंदू म्हणून पोरगा घेतोय पोरगी पाहायला जर गेला तर त्या पोरीला विचारतोय ज्ञानेश्वरीचे ओळ विचारतो अजिबात नाही. गीतेतले श्लोक विचारतो अजिबात नाही. तो म्हणतो व्हॉट्सअप तुला चालवता येते हा तुझं शिक्षण किती झालं. पण महाराज मुस्लिम समाजामध्ये अजून सुद्धा महाराज त्यांचा अल्लाह अस्तित्वात आहे आणि ते बोलवता भावपूर्ण बोलवता. आपले 33 कोटी देव आहे पण एकाही देवाला भजत नाही. महाराज मंदिराच्या समोरून जर गाडी घेऊन जर चालला तर गाडी रोडला लावून दर्शन करायला काय होते. पण महाराज गाडी हातात देवाला असा करतो चिचका. आता असं केलं काय देवाला समजा हा असा करता ते बी तसं जाते. आणि देव बी असा भारी महाराज मग नाही म्हणलं की कोणाला धडक लागून कोणाला पॅरेलिस होऊन काय काय आरतीला नाही आला प्रसाद नाही घेतला मग त्याला तर लखवा. कारण की देव सुद्धा चतुर आहे महाराज. मग मी म्हणतो देव तुम्ही संतांच्या समागमामध्ये जा. संतांच्या समागमामध्ये गेल्यावर काय बैसता संतांचे संगती तोळो आले कमलापती आपले कोणीच नव्हती दृढ चित्ती. बरोबर आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपला जीवाचा उद्धार होतो. संत समागमे करावे आवडी करावे तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे भरणे लावू नासिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान. अभंगाचा भाव आता वाजले 2 कंप्लीट 2 वाजले आहे का नाही. तुम्हाला जास्त पुढे टाइम घेणार नाही. सर्वांना विनंती ज्या आपल्या राधा मातेच्या आईच्या या पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालो तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि ज्यांच्यामुळे येण्याचा योगायोग आमचे त्यांचे पुतणे म्हणायला काय अडचण नाही असे आमचे अजय विष्णू भाऊ आणि दुसरे अजय भाऊ त्यांच्यामुळे येण्याचा योगायोग. आणि इथे आल्याच्या नंतर बालगोपाळ मंडळी सुद्धा 2 तासापर्यंत या ठिकाणी उभे राहिले. त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि खरं महाराज देशाचं भविष्य म्हणजे हेच आहे. तुम्हाला जर नसेल डॉक्टर करता येईल नसेल तुम्हाला इंजिनियर करता येईल पण कमीत कमी महाराज ठेवा. कारण की का तो जर झाला तरुण आताचे तरुण आणावं लागतात है का नाही. आताचा तरुण आणावं लागतो धरून. बालाजी बुवा आपला तरुण धरून आणायचा नसेल या संस्थेमध्ये टाका आणि त्याला सांगा चल बाळा कीर्तनाला चल चल बाळा हरिपाठाला चल. असं सर्वांना संस्कृती लावावी ही सर्वांना विनंती करतो. आणि खरंच महाराज आमच्या माते साहेबांनी 4 धाम यात्रा केली आणि फक्त 4च घंट्याचा प्रवास राहिला. तुम्हाला आत्ताच सांगितलं की देह कधी जाईल सांगता येत नाही. एक ना एक दिवस जाणार आहे तर जाण्याच्या अगोदर ऐशी करणे कर चलो
कि तुम हसे और जग रोए. पण आता असं होतंय, माणूस रडत जातंय आणि माणसं हसतात. महाराज आपण असं चांगलं जगावं, आपण असं चांगलं जगावं की शेजारच्या माणसाला सुद्धा डोळ्यात पाणी यावं. नाही महाराज, मी तर म्हणतो आपल्या जगातला माणूस आपल्यासाठी रडावा. नाही जगातला रडला, कमीत कमी जिल्ह्यातला, नाही जिल्ह्यातला रडला, कमीत कमी तालुक्यातला, नका का तालुक्यातला रडना, पण कमीत कमी गावातला, नका का गावातला रडना, पण कमीत कमी घरातला. हा नाही मग घरातला मध्ये बाईल म्हणे खरे आहे का नाही. नाशिले घर थुंकून या, म्हणजे घरात सुद्धा कंटाळा आणू नये. हा माणूस गेल्याच्या नंतर लोकांना म्हणावं काय माणूस होता, याच्यासारखा माणूस नाही. नाही तर महाराज काही काही लोक असे त्रास देऊन जातात. एका गावातला दृष्टांत सांगतो, सेवा संपवतो. महाराज एका गावातला माणूस असा होता, चांगलं लग्न जुळा लागलं, ते काय पोरग आहे का, हा ते कुठं सर्व्हिसला आहे का, मोडलं चौबुत्र्यावर जर बसला, वट्यावर बसला, एखादी फटफटी पोरगी पळून गेली, पळून नाही गावाला गेली असं म्हणावं का नाही, ते पळून गेली, मोडलं लग्न. महाराज असे काही काही लोक गिलिंदर होते. एका गावातला माणूस असाच होता महाराज, त्यानं असं जिवंतपणे तर कधी हेच केलं नाही, पण मरायच्या टायमाला महाराज तो खाटावर टेकला. गावातले सरपंच, आमचे बालाजी महाराज सारखे माणसं, 4-5 माणसं गेले आणि गेल्याच्या नंतर त्याला म्हणू लागले आता तुमचा शेवटचा क्षण आहे, काय बरं नाही. ते म्हणला महाराज काय नाही, आता माझी इच्छा फक्त एकच आहे. ते म्हणले कोणती, काय नाही, मी मेल्याच्या नंतर मी अख्ख्या गावाला त्रास दिला, गावाला त्रास दिल्याबद्दल मी एकच माफी मागतो तुम्हाला, की मला तुम्ही तिरडीवर नेऊ नका. बालाजी बुवा तर मनातच म्हणत होते, अरे तो कोणाचे लग्न बरं पाडले म्हणून आम्ही तिरडीवर नेऊ. हा अरे तुला तर तसंच का, पण कसं न्यायचं. ते म्हणला काय नाही, मी मेल्याच्या नंतर माझ्या पायाला दोरी बांधा, हो दोरी बांधा आणि वडत वडत न्या. कोणी बुटाडानं मारा, कोणी चपलानं मारा. बालाजी बुवा मनातल्या मनात म्हणून पठ्या तुला असंच न्यायचं होतं, पण तूच सांगा लागला काय अडचण नाही, असंच नेऊ. म्हातारं म्हणलं आणि 4 घंट्याने मेलं. बालाजी बुवाच्या लक्षात आलं, म्हातारे बाबाच्या लक्षात आलं, डॉक्टर साहेबांच्या लक्षात आलं की मरण्याची इच्छा काय होती त्याची. मेल्यावर कसं न्या, गोरी बांधून वडत न्या, बुटाडानं चपलानं हाना. महाराज हे लोकांच्या लक्षात आलं, ते म्हणजे याची कमीत कमी अंतिम इच्छा तरी पुरी करा. पायाला बांधलं शेषराव बाबू, पायाला बांधलं त्याला, आणि कोणी बुटाडानं मारे, कोणी चपलानं मारत, असं वडत वडत मसनभूमी कुणकडे गेली, इकडे महाराज असे वडत वडत नेत असताना नेमकं ती रोड मोठा हायवे होता आणि हायवेच्या पलीकडं ते मड न्यायचं होतं. नेमकं ते वडत वडत नेलं, तेवढ्यात नेमकी एक पोलिसाची गाडी आली. पोलिसाची गाडी आली, पोलीस म्हणू लागला नेमकं एवढी गर्दी कशाची पाहा. तरी एक पोलीस उतरलं आणि उतरून पाहायला आलं तर अरे बापरे माणसाला मारलं यायनी. वडत वडत त्याला चपलानं कुटानं हाना आलं म्हणले. महाराज त्या पोलीस लगेच जवळ गेला, गाडीपाशी फोन केला, हिंगोली जवळच होती. महाराज सांगितलं लवकरात लवकर पोलीस फौज पाठवा. एवढीच्या एवढी फौज आली आणि अख्खच्या अख्खं गाव गुंडाळलं, जेलात देऊ. सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, बालाजी बुवा सरकार, अख्खं गाव आत नेऊन टाकलं. गावात सरपंच म्हणू लागला पट्या जिवंतपणे साऱ्या गावाला त्रास देऊन गेला आणि आता मेल्याच्या नंतर सुद्धा आत टाकून गेला. मेल्यावर बी यानं जेलात टाकून गेला. असे माणसं गावात सापडू नये एवढी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांच्या चरणी महाराज हे नरदेव परत परत भेटत नाहीये, म्हणून सर्वांना विनंती करतो. आळंदीवरनं मी रात्रभर प्रवास केला आणि रात्रभर प्रवास केल्याच्या नंतर हिंगोलीमध्ये सकाळी 8ला आलो. आमचे शेषराव बापू नेण्याकरता आलो. महाराज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमात जातो, आमचे पंडित भाऊ असतील, सुरदास महाराज असतील, आमचे उमेश महाराज असतील, यांचा संपर्क नेहमीचाला असतो. आणि लहान तोंडी मोठा घास कमीत कमी 2 तासापर्यंत कीर्तन रूपी सेवा केली. जे काय चांगलं असेल ते परमपूज्य गुरुवारी जयराम महाराज भोसले यांचं आहे. जे काय वाईट असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माझे मला परत करा. निश्चितपणे जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करा, जे वाईट असेल ते टाकून देण्याचा प्रयत्न करा. आता कीर्तन संपल्याच्या नंतर तुमच्या इकडे कीर्तनकाराचं दर्शन घेतात. वा बरोबर, जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनकाराचं दर्शन घेतात. वा वा वा. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर फुकट घेत नसतील. नाही. वा वा वा. 500ची. वा वा. म्हणतं का टेन्शन
टेन्शन नाही घ्यायचं. दर्शनाला सर्वजण आल्याच्या नंतर 1000, 500, 2000, 3000 दिल्याशिवाय जायचं नाही. आता मला बरंच लांबचा प्रवास करायचा आहे का नाही. आम्ही आळंदीहून आलो म्हणल्यावर आहे का नाही, सर्वांना दक्षिणा दिल्याशिवाय जायचं नाही. बायांना तुम्हाला मी विनंती करतो बरं का, दर्शन केल्यावर पैसे दिल्याशिवाय जायचं नाही. बाया म्हणते दर्शन घेतलं ते म्हणलं माय महाराज म्हणलं का नाही मनी ठेवा, त्याने मनी ठेवले पण कोणते काळे. पण अशा महिला मंडळी करणार नाही अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. ना तरी बालक ओघडा बोले का वाकुडा मी चुका पावले ते चोज करून मावले रिजे जेवे पायाच्या प्रसादे काही बोलवले विनोदे मज क्षमा करणे संते नो हे अंगभूत युक्ती. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदाने जर बोललो असेल लहान कमी मोठा का घेतला असेल तर सर्वांनी उदार अंतकरणाने माफ करावी अशी विनंती करतो आणि सर्वांच्या चरणी माझी सेवा अर्पण करतो. गायन करायला पकवात मास्तर सुद्धा घाम येईपर्यंत वाज आता पार्टी करू आपण. लाडक्या बहिणी पाठीमागे येतात आहे का नाही. लाडक्या बहिणी नंतर आणि पुरुष मंडळ वर आता पुरुष मंडळ श्रीराम जाते. पण आमच्या महिला मंडळ बघा, महिला मंडळ करवर राहतात. पुरुष मंडळ जाऊ यांचा आवाज काही मला पटला नाही. तुमचा बघू आता. हा एक साथ सावधान गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला कारण की बाया भिड्या ओळख नाही, बाया चमकतात नाही म्हणून त्यांचा गोड हा त्या टेन्शन घेत ना आहे का नाही. बायाचा परत येतात तुमचा उमस पुरावा. हा सर्वांनी गोड भजन केले. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर भगवान की, वरना मुझे में कोई ऐसी बात नहीं. ज्ञानेश्वर Bye.
दरवर्षीप्रमाणे आजचं हे द्वितीय वर्ष राधाबाई गाडे यांच्या पुण्यस्मरणार्थ हे द्वितीय पुण्यस्मरणार्थ कीर्तन नारायण महाराज शास्त्री नसताल महाराज तुम्ही स्वतःला पदवीराव शास्त्री पण आम्ही सर्वांच्या वतीनं तुम्हाला शास्त्री पदवी देऊ कारण शास्त्री पदवी ही शास्त्रोक्त बोलणे म्हणजेच शास्त्री कारण ही पदव्या ह्या समाज देत असतो स्वयंवशील पदवीला मान नसतो म्हणून सर्वांच्या विनंतीला मान देऊन या गावामध्ये आमच्या येऊन जी सेवा आपण दिलेली आहे त्याबद्दल सर्व गावकरी मंडळी जो अभंग घेतलेला आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ जो हा भवसिंधू आहे जो संसार आहे अतिशय उत्कृष्ट असा अभंग घेतलेला आहे महाराज कारण तुमच्या कीर्तनातून सांगावं असं वाटतंय जे ज्ञान आम्हाला मिळालंय म्हणून दोन गोष्टी बोलावं असं वाटतं जो हा संसारूपी भवसिंधू सागर आहे या 84 लक्ष योन्या भटकून जो हा मानव देह मिळालेला आहे जो प्रत्येक व्यक्ती या जन्मासाठी मानव देहाचा जन्म मिळण्यासाठी या देहामध्ये जीव येण्यासाठी अहोरात्र जो प्रारब्ध म्हणतो त्या प्रारब्धानुसार चिंतन करतो म्हणून हा मानव देह मिळालेला असतो मग हा मानव देह मिळाल्याच्या नंतर या संसारामध्ये आपण काय केलं पाहिजे त्याचं ज्ञान आपण दिलं त्याबद्दल आम्ही आमच्या ऋणी आहोत मग आपलं समाजून मातृपितृ देवरून ज्या देवाने आपल्याला जन्म दिला ते देवरून फेडलं पाहिजे समाजामध्ये वावरतो त्यांचे आपल्याला संस्कार भेटतात त्याचं ते ऋण फेडलं पाहिजे समाजाचं आणि मात्र जी माता पिता आहेत त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असते तेही फेडलं पाहिजे म्हणून जो अतिशय उत्कृष्ट असं चिंतन केलं त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत महाराजांचा सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत तसेच आपल्या परिसरातील नामवंत गायन कोकिळा असणारे आपले गोलप महाराज तसेच चिवडे महाराज गावातील सर्व भजनी मंडळी सर्वांचे आभार मानतो आणि लागलीच या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आहे सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये ज्ञानदेव सर्व भजनी मंडळीचा या ठिकाणी सत्कार होणार आहे ज्ञानदेव तुकाराम भजन होईल आणि नंतर रामकृष्ण हरी 2 मिनिटं भजन होईल पहिला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी बोलो रे भाई सब संतान की जय स्वामी कृष्णानंद महाराज की जय।